नमस्कार. दुसऱ्या पार्टमध्ये जर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर इंदूचा खूप मोठा गैरसमज होणार आहे आणि त्यानंतर त्या गैरसमजातून काहीतरी मोठं ट्विस्ट येत आहे तर इंदू सगळं वाचवणार आहे. बघूया सेकंड पार्टमध्ये काय काय घडलंय. नमस्कार. इंद्रायणीच्या महा एपिसोडच्या दुसऱ्या पार्टमध्ये आपण पाहणार आहोत. इकडे आदोक्षस आणि गोपाळ त्याच्या रूममध्ये आलेला असतो तेव्हा गोपाळ म्हणायला लागतो, काय काम आहे तुझं इथे यायची गरज नाही, तुझ्या बायकोने जेवढं सुनावलं आहे ना तेवढं पुरेसं आहे. तेव्हा तो म्हणतो, मी इथे दादा ऐक तर सई, मी इथे माफी मागायला आलो आहे. तेवढ्यात तिथे श्रीकला येते आणि म्हणायला लागते, आदू दादा तुला माफी मागायची गरज नाही आहे, त्यांचा माझ्यावरती संशय होता आणि आता सगळ्यांचा संशय दूर झाला असेल म्हणून यासाठी आता चिडायची काय गरज आहे. तेव्हा तो म्हणतो, पण माझा तुझ्यावरती बिलकुल संशय नव्हता, तेव्हा तू नको या गोष्टीचं मनाला लावू. तेव्हा गोपाळ म्हणायला लागतो, बघ माझी बायको किती महान आहे, जरा सांग तुझ्या इंदूला तिच्याकडून शिक. तेवढ्यात श्रीकला म्हणायला लागते, तुम्ही कोणीच घरामध्ये वाद घालू नका, जे झालं ते झालं, आता आपल्याला ते विसरून पुढे जायला पाहिजे. तो लगेच तिथून निघून जातो. तेव्हा गोपाळ श्रीकलावरती चिडतो आणि म्हणतो, काय गरज आहे तिला माफ करायची, मला हे तुझं वागणं बिलकुल आवडलेलं नाही. तेव्हा ती म्हणायला लागते, तुम्हाला काय वाटतं मी काय हे सगळं तुमच्यासाठी करते का, या दिग्रजकरांच्या वाड्याला मला पुरेपूर बर्बाद करायचं आहे, त्यासाठी तर मी हे सगळं करत आहे. दुसरीकडे इंद्रायणी इकडे पप्याला सतत कॉल करत असते. तेव्हा तो विचारतो, काय झालं, तू एवढे का कॉल केले. तेव्हा ती म्हणते, कामाशिवाय मी कॉल करते का, नाही ना, तुझी जी श्रीकला वहिनी आहे ना ती आज आपल्या शेतावरती आग लावणार आहे. तेव्हा तो म्हणतो, तू काहीही बोलते हा, श्रीकला वहिनी असं का करेल, मला हे बिलकुल पटत नाही आहे. तेव्हा ती म्हणते, तुझा जर माझ्यावरती विश्वास नसेल ना तर नको ठेवू, मी एकटी जाईल. तेव्हा तो म्हणतो, असं मी तुला एकटं कसं काय सोडेल, मी सुद्धा तुझ्या बरोबर येतो. तेव्हा ती म्हणते, एक काम कर, इम्रानला सुद्धा घेऊन ये, आपण सगळे तिथे आज पहारा ठेवणार आहोत. इकडे सगळे जेवायला बसलेले असतात तेव्हा सगळेजण खूप कौतुक करत असतात की जेवण खूप छान झालं आहे. तेव्हा नारायणीताई म्हणतात, शकुंतला काकू तुझ्यासारखी तुझ्या सुनेच्या हाताला सुद्धा चव आहे. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, पण सगळ्यात साखर घालायची गरज नाही, मला सगळ्या गोष्टीमध्ये साखर बिलकुल आवडत नाही. तेवढ्यात तिथे इंदू येते आणि म्हणायला लागते, मला तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं आहे. तेव्हा इकडे आदोक्षस थोडा चिडलेलाच असतो. तेव्हा ती म्हणायला लागते, त्या आपल्या इथे एक आजी आहेत ना. तेव्हा नारायणीताई म्हणतात, अच्छा त्या आजी ज्या एकट्या राहतात त्या का. तेव्हा ती म्हणते, हो त्यांची तब्येत थोडी खालावली आहे म्हणून आमच्या बचत गटातल्या सगळ्या बायकांनी ठरवलं आहे की आळीपाळीने त्यांच्या घरी प्रत्येकाने राहायचं आणि त्याचसाठी मी जात आहे, जाऊ ना मी. तेव्हा आदोक्षस म्हणतो, ते तर खूप लांब आहे, मग मी तुला सोडू का. तेव्हा ती म्हणते, नको, तसंही तिकडे आता पप्या येणार आहे, मी पप्याच्या बरोबरच जाईल. तेव्हा श्रीकला म्हणायला लागते, ताई तुम्हाला मलाही सांगायला पाहिजे होतं, मीही तुमच्या बरोबर आली असती ना. तेव्हा इंदू म्हणते, एका कामासाठी 2 जणींची गरज नाही, खरं म्हटलं तर नेक्स्ट टाइम मी तुला सांगेल, आता मी जाते. ती लगेच तिथून निघून जाते. श्रीकला मनातल्या मनात विचार करत असते, अगं मला माहिती आहे तू कुठे चालली आहे आणि का चालली आहे, पण तू बघ मी काय करते. थोड्या वेळानंतर इकडे इंदू आणि पप्या शेतावरती गेलेले असतात. तेव्हा तो म्हणायला लागतो, इथे काहीच होणार नाहीये इंदू, हा सुद्धा तुझा गैरसमज असेल. तेव्हा ती म्हणते, तुला जर एवढाच तिच्यावरती विश्वास असेल ना तर तू जा तिकडे, मला काही बोलायचंच नाही. तेव्हा तो म्हणतो, ती काय माझ्या जीवाभावाची आहे का, तू माझी सिस्टर आहे, तुझ्यावरती तर मी विश्वास ठेवेलच ना, पण गेल्या वेळेला काय झालं तुला आठवण आहे ना, मग यावेळेलाही तसं होऊ शकतं. तेव्हा ती म्हणते, यावेळेला असं होणारच नाही, तू तिकडे पारा ठेव, मी इकडे पारा ठेवतो. ते दोघं पारा ठेवण्यामध्ये खूप बिझी झालेले असतात. तर दुसरीकडे श्रीकला रात्री झोपेतून उठते, हळुवारपणे दार ओपन करते आणि इकडे तिकडे बघायला लागते की कोणी आहे का. तिला कोणीच दिसत नाही. ती लगेच लगबगीने बाहेर निघते. दुसरीकडे इंदू अक्षरशः वाट बघत असते, ही कुठे गेली, काय झालं. तेवढ्यात पप्या म्हणायला लागतो, अगं 1:45 झाले, अजून सुद्धा इथेच थांबायचं आहे का. तेव्हा ती म्हणते, सांगते ना, लक्ष ठेव. मला आठवते ती काय म्हणाली होती, ती म्हणाली होती की व्यंकू महाराजांच्या संपत्तीचा ती भस्म करणार आहे. व्यंकू महाराजांची संपत्ती म्हणजे ती पिकाबद्दल बोलत होती. नाही, ती बोलत होती व्यंकू महाराजांचे शब्द. त्यांनी गोविंद महाराजांचं जेव्हा ग्रंथ दाखवले होते, आत्ता मला समजलं. तेव्हा ती लगेच पप्याच्या जवळ येते आणि म्हणायला लागते, पप्या घातपात झाला आहे, इथे नाही वेगाचकडे प्रॉब्लेम आहे, चल आपल्याला लवकर जायला पाहिजे. ते दोघं लगेच पळत शेतावरून निघतात. तर दुसरीकडे श्रीकला इकडे खाली आलेली असते. ती लगेच इकडे कसबस करून
व्यंकू महाराजांचं दार ओपन करते. ती जशीच दाराच्या आतमध्ये जाईल तिचं पहिले लक्ष त्या पोथीकडे जातं. ती लगेच ती पोथी हातामध्ये घेते. तेवढ्यात व्यंकू महाराजांना जाग येते. ते बघता ती लगेच खाली लपते. तेव्हा तिला आठवण येतं की व्यंकू महाराज म्हणाले होते माझ्यासाठी धनसंपत्ती जास्त इम्पॉर्टंट नाही, पण गोविंद महाराजांचे हे ग्रंथ आहेत ना, ही माझी खरी संपत्ती आहे. ती लगेच ते ग्रंथ घेऊन बाहेर येते. इकडे तिकडे बघते की कोणी आहे तर नाही ना. तिला कोणी दिसत नाही. तेव्हा ती म्हणायला लागते तुम्हीच व्यंकू महाराज, तुम्हीच माझं आयुष्य बर्बाद करून टाकलं. माझ्या वडिलांना बेघर केलं, या गावातून हाकलून लावलं, त्यांची सगळी प्रॉपर्टी तुम्ही पूर्णपणे बर्बाद केली आणि आता तुमची जी खरी संपत्ती आहे म्हणजे हे ग्रंथ ते सुद्धा मी बर्बाद करणार आहे. मी काही सोडतच नसते. ती अक्षरशः पिसळलेली असते. आणि तेवढ्यात इंदूची एंट्री तिथे होते. इंदू तिला लांबूनच बघते आणि लगेच ती तिथे फेकायला जाईल. इंदू धडधड करत तिच्या जवळ येते आणि तिचा हातच पकडते. तेव्हा श्रीकला कसं बसा हात सोडवण्याचा प्रयत्न करत असते, पण इंदूने तिचा हात खूप स्ट्रॉंगली पकडलेला असतो आणि ग्रंथ स्वतःकडे तेवढ्यात ती घेते. ग्रंथाला ती स्वतःच्या मिठीमध्येच बांधून ठेवते. ते बघता श्रीकला अक्षरशः पिसळलेली असते. श्रीकला तिच्या अंगावरती धावून जाईल. तेवढ्यात इंदू तिच्या अंगावरती तिला ढकलून देते. तेव्हा श्रीकला तिच्या अंगावरती पुन्हा धावून येते. इंदू तिच्या सणसणीत एक कानाखाली मारते. तेव्हा ती म्हणते ए तू माझ्यावरती धावून आलीस का. तेव्हा ती म्हणते या घराची राखण करतेय मी, हे विसरू नको, म्हणून माझ्याशी पंगे घ्यायचे नाही, माझ्याशी असं वागताना विचार करायचा. इंदू अक्षरशः पिसळून गेलेली असते की तू स्वतःला काय समजते. इथे एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत इंदू श्रीकला सांगत असते हे घर आहे, इथली माणसं आहेत ना, ही सगळी माझी आहेत आणि यांच्या वाईटावरती जो कोणी येईल ना त्याला मी काही सोडत नसते. तेव्हा ती म्हणते तुला काय वाटतं, हे घर, इथली लोक, ही सगळी तुझ्या बाजूने आहेत का. तूच विचार कर ना आज तुझ्या बाबतीत काय घडलं होतं, आणि तसंही तुला जर वाचवता यायचं असेल ना तर नक्कीच वाचव. तेव्हा ती म्हणते मी या घराची राखण करते आहे, मी असंच काही सोडणार नाही. तेव्हा ती म्हणते अच्छा तुला वाचवायचं आहे का, मी तुला संधी देते, वाचून बघ, पण मी या घरामध्ये या घराला बर्बाद करण्यासाठी आले आहे. व्यंकू महाराज, त्यांची प्रॉपर्टी, सगळ्या गोष्टी मी बर्बाद केलेत. आता तू हे ग्रंथ वाचवले, पण यानंतर तू काहीच वाचू शकणार नाही, अशी मी तुझी अवस्था करेल. हे ऐकल्यानंतर इंदू ही तिच्या अंगावरती धावून गेलेली असते. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच इंदू दिग्रसकरांचा वारसा जपू शकेल का. आणि आता जे काही ट्रॅक सुरू आहे त्याच्यामध्ये इंदू श्रीकला एक दुसऱ्याच्या ज्या आमने सामने येत आहेत, खरंच याचं काही लॉजिक बनतंय का. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घंटी वाजवायला विसरू नका. नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.